कोकाटे मामा आलेले आहेत, त्यांनाही विनंती आहे त्यांनी मंचावर यायचं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोराने जोराने आवाज करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. 20वी जयंती आहे. हा 20वा कार्यक्रम आहे. गेली 20 वर्षे आपण इथे कार्यक्रम करत असतो आणि आपला हा कार्यक्रम या आसपासच्या परिसरामध्ये सर्वोत्कृष्ट कार्यक्रम म्हणून नावारूपाला आलेला आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या इथे उपस्थित असणारे श्रोतेगण, त्यांची शांतता आणि ते जे प्रोत्साहन देतात त्याबद्दलच त्यांचं कौतुक करावं वाटतं. कारण कुठेतरी आळा घातला पाहिजे, या हुकुमशाहीला कुठेतरी वेसण घातलं पाहिजे, म्हणून एक कायदा, एक घटना असावी असं आपल्या देशाला जाणवलं आणि ती घटना बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. अशी बाबा किती मानावे तुमचे उपकार, तुम्ही आम्हाला संविधान दिलं. अन्याय आणि गुलामगिरीत भरकटलेल्या समाजास शिक्षणाचं वरदान दिलं. अन्याय आणि गुलामगिरीत भरकटलेल्या समाजास शिक्षणाचं वरदान दिलं. किती मानावे उपकार बाबा, तुम्ही आम्हाला संविधान दिलं. जे मगरूर मस्तवाल होते त्यांना कायद्याचं भान दिलं. जे मगरूर मस्तवाल होते त्यांना कायद्याचं भान दिलं. जे ढोंगी पाखंडी होते त्यांना विज्ञानाचं दान दिलं. सर्वांना मदतीचा अधिकार व समान कायद्याचं प्रावधान दिलं. मानावे किती उपकार बाबा, तुम्ही आम्हाला संविधान दिलं. मानावे किती उपकार बाबा, तुम्ही आम्हाला संविधान दिलं. हा कार्यक्रम पुढे घेत असताना आपल्याजवळ आणखीन बरेचसे उपस्थित. तो एक आजूबा है, ताजमहल तो एक आजूबा है, पर वह प्रेम की निशानी है. ताजमहल एक आजूबा है पर वह प्रेम की निशानी है. और 14 अप्रैल यारो, इस पूरे वर्ल्ड में एक विद्वान की कहानी है, इसलिए सारी दुनिया मेरी भीम की दीवानी है. अरे भीम ने आँख खोली, हर कोई इंसान बन गया. भीम ने आँख खोली तो हर कोई इंसान बन गया. भीम ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया. भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया. और मेरे यारो, जब भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. इस देश का संविधान बन गया. हमें ना राम ने कुछ दिया, ना हमें रहीम ने कुछ दिया. हमें ना राम ने कुछ दिया, ना रहीम ने कुछ दिया. जो भी हमें दिया बस संविधान में ने दिया है. मैं भीम की तारीफ करूं कैसे, मैं भीम की तारीफ करूं कैसे, इतना मेरे शब्दों में जोर नहीं. मैं भीम की तारीफ करूं कैसे यारो, इतना मेरे शब्दों में जोर नहीं. सारी दुनिया जाकर ढूंढ लेना, मेरे भीम जैसा कोई और नहीं. मेरे भीम जैसा कोई और नहीं. चांद को क्या पता सूरज क्या होता है, चांद को क्या पता सूरज क्या होता है, धरती को क्या पता आसमान क्या होता है. अरे जो जिंदगी भर भगवान के नाम से मांगते रहे, उन्हें क्या पता कि संविधान क्या होता है. महिला और इंसानों को गुलाम बनाकर बहुत से राजा हो गए. महिला और इंसानों को गुलाम बनाकर बहुत से राजा हो गए, लेकिन गुलामों को इंसान बनाकर एक ही शहंशाह हो गया, वो है डॉक्टर भीमराव आंबेडकर. सुभाष गायकवाड इथं उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो त्यांनी येऊन 2 शब्द बोलावे. भगवान डॉक्टर बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांना मी श्रीवार वंदन करतो. तसेच बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा मी वंदन करतो. माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा या महापुरुषांना साथ देणाऱ्या मी वंदन करतो. मला इंजे साहेबांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी मला एक विषय दिला आहे कामगारांबद्दल काही बोलण्याचा. तर मी प्रथम हे सांगतो की 26 जानेवारी 1950च्या अगोदर संविधान लागू नसताना त्यावेळेस एवढी अराजकता माजली होती की कामगार वर्गाची फारच पिळवणूक होत होती. कामगाराला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 12-12 घंटे राबवून घेतलं जातं. त्याचासुद्धा कायापालट झालेला आहे. प्रथम तर त्यांना 8 घंटे ड्युटी आणि प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी आणि रिटायरमेंट नंतर पेन्शन योजना अशा हजारो योजना त्यांनी या संविधानामार्फत राबवल्या गेल्या. तसंच महिलांना गरोदरपणात 6 महिन्याची रजा, भरपगारी रजा त्यांना देण्यात आली. अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत या संविधानात. आपण सर्वांनी या संविधानाप्रती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती नेहमी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. कारण महिलांना घरातून बाहेर पडण्यास मज्जा होता, पण महिला आज पुरुषांच्या बरोबरीनं काम करतात. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी बाजी मारलेली आहे. तर हे निव्वळ फक्त आणि फक्त संविधानामुळे. आणि म्हणून महिला वर्गाने तर खास त्यांचं कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आणि मी जाता एकच कडवं गाणं बोलतो आहे. कवी अनंतराव यांची कविता आहे. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर पण अशिक्षित आमची घर. आम्ही भीमाची लेकर पण अशिक्षित आमची घर. भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यात घ्यायचा होता, पण डोक्यावर घेऊन नाचलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नमो बुद्धाय. जय भीम. सोने सगळीकडेच दिसतात. देवांनी किती अवतार घेतले हे मला माहित नाही, पण बाबासाहेबांचे अवतार मी रोज बघतो. खरोखर बाबासाहेब मी तुमचा ऋणी आहे या अवताराबद्दल. पुढे झालं का त्यांच्यासाठी मिला है बाबा, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है बाबा. रुतबा मेरे सर को संविधान से मिला है बाबा. ये सम्मान भी मुझको संविधान से ही मिला है बाबा. औरों को तो नसीब से मिला होगा, पर मुझे मेरा नसीब भी संविधान से मिला है बाबा. मुझे मेरा नसीब भी संविधान से मिला है. हे झाले का ते सेटिंग बघ. फरक पडत नाही, पण तो समोर वर्गात आतमध्ये जे पाण्याचं मडकं ठेवलंय ना, ते अंतर मला या सूर्यापेक्षा खूप लांब आहे. त्यातलं मला पाणी पिता येत नाही. जेव्हा मी या मडक्याचं माझं अंतर कमी करेन तेव्हाच मी माझं नाव भीमराव म्हणून सांगेन. आणि त्यांनी शपथ त्यावेळेस घेतली आणि 14 तळ्याला पाण्याला आग लावून त्यांनी ती शपथ पूर्ण केली. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्यांनी 5वी मध्ये शपथ घेतली. किती जिद्द, किती जोर, किती निष्ठा, किती विश्वास. जगातला सगळ्यात हुशार विद्यार्थी अशा विद्यार्थ्यासाठी. आणि अशा बाबा हिचं नाव गुंजन अजित भोणे आहे. अजून कुंकू लाविलं रामाना. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. परत सांगणार आहे जरा लाईटचा काही इश्यू झालेला आहे. तर 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी महिला जातीच्या वाट्याला किती अन्याय होता आणि आज महिला किती सक्षम आहेत. साहेब लपून त्या लायब्ररीत अभ्यास करायचे
आणि असाच एका दिवशी अभ्यास करत असताना लायब्ररीयन जो असतो मुख्य ग्रंथपाल संघ मला मान्य आहे, पण माझा हा विचार आहे की मला 5 वर्षाचा कोर्स मला फक्त 3 वर्षात पूर्ण करायचा आहे हो, आणि मला तो वाचायचा आहे, मला तो अभ्यास करायचा, मला आत्मसात करायचा आहे. तर म्हणे तुम्ही असं एवढं काय करणार आहे? तर म्हणाले ही मी पुस्तकं वाचली. तर ते म्हणाले पुस्तकं वाचली ठीक आहे, पण अजून तुम्हाला एवढी पुस्तकं वाचल्यानंतर पुढचं कसं लक्षात राहणार आहे? तर म्हणाले बाबासाहेब म्हणाले की मला जे माझ्या हातात पुस्तक येतं ते पुस्तक परत माझ्या हातात येईल का नाही याची मला शंका असते, आणि मी ते विकत घेऊ शकत नाही. म्हणून मी ते पुस्तक आताच आणि एकदाच एवढ्या वेळा वाचतो की ते कायमचं आणि कायमचं माझ्या डोक्यामध्ये फिट होतं. आणि तोच अभ्यास आणि तीच त्यांची जीवन परिक्रमा त्यांनी साक्षात उतरवली. आणि या तू जेवून घे असं किती वेळा 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं. नंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की माझे वडील माझ्यासोबत का जेवत नाही. म्हणून एकदा त्यांनी निश्चयच केला की नाही बाबा पोट भरेल आणि माझंही पोट भरेल. त्यावेळेस रामजी म्हणाले भीमा तुझ्या या अर्ध्या भाकरीने माझं पोट भरणार नाही. भीमा तुझ्या या अर्ध्या भाकरीने माझं पोट भरणार नाही. तुझ्या या अर्ध्या भाकरीने माझा समाजाचं पोट भरणार नाही. भीमा तू एवढा मोठा शिकून हो की दलितातल्या खालच्या थरातल्या सगळ्या जाती धर्माच्या भाकरीची ज्या दिवशी तू व्यवस्था करशील त्या दिवशी माझं पोट भरलेलं असेल भीमा, त्या दिवशी मी सुखाने जेवीन. हे असे रामजी बाबा होते. आणि त्या रामजी बाबांच्याच कृपेने आणि त्यांच्या श्रेयाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास झाला आणि ते या घटनेचे शिल्पकार झाले. अरे लाईट येते का नाही? दरवर्षीप्रमाणे तोच उत्साह, तीच एनर्जी बघून जरा बरं वाटतं. सुना दे भाई. अरे अभी तो तू आ गई मेरी, मैं तेरा चलेगा ना, तुम बोलो तो चलेगा, क्यों नहीं चलेगा? नाही किती जोरदार यांनी गाणं बोललंय तरी पण तो म्हणतोय जर काय चूक झाली असेल. अरे बाबा चूक तुझी काहीच नाहीये. हे गाणं एवढ्या वरच्या पट्टीतलं आहे आणि तू सादर केलंय जोरदार. एकदा याच्यासाठी टाळ्या. आणि तो म्हणते बॉलिवूड आपली गाथा ही प्रस्तुत करणार आहेत मॅडम. या सुवर्णा घोडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अरे जयभीम बोला जरा जोरात. महिलांची उपस्थिती एवढीच पुरुषांपेक्षा जास्त बघून मला खूप आनंद झाला. पण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे शौर्य, स्वराज्याचे संस्थापक महाराज छत्रपती शिवाजी महाराज, आणि आज 133वी जयंती ज्यांची आपण साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत त्या महामानवाला, भारतीय रत्न आणि ज्ञानाचे प्रतीक असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे त्रिवार अभिवादन. आणि इथे मला बोलण्याची संधी दिली आहे, माझे मत मांडण्यासाठी मला इथे बोलवलं आहे, त्याबद्दल या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांचे मी आभार आणि परत एकदा धन्यवाद. येथे जमलेल्या सर्व महिलांना प्रथम मी माझे मत मांडण्यापूर्वी एक विचारू इच्छिते की संविधान आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटना निर्माण केली त्याच्या अगोदर महिला कशी होती, स्वातंत्र्यापूर्वी महिला कशी होती, बाई कशी होती, कोण होती आणि तिचे अस्तित्व काय होते याच्याबद्दल आपण कधी विचारच केला नाही. पण मला वाटते विचार करावा आणि विचार केल्यावर असं लक्षात येईल की किती प्रगती झाली आहे की बाबासाहेबांच्या संविधानामुळे. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या या संविधानामुळे हेच विचार मत मांडण्यासाठी मी आज इथे तुमच्यासमोर उभी आहे. पण त्यात काही चूक झाली तर प्लीज मला क्षमा करा. बाबासाहेबांच्या या संविधानामध्ये महिला
स्वातंत्र्यापूर्वी आणि संविधानापूर्वी बाई तू कशी होती, कोण होती आणि तुझे अस्तित्व काय होते? याच उत्तर असं येईल की चूल आणि मूल एवढंच तिचं आधी जगणं होतं. लग्न झाल्यानंतर सासरी दिवसभर कष्ट करायचे आणि सासरच्या मंडळींनी जे दिलं तेच खायचं, एवढंच तिचं अस्तित्व होतं. आणि घरामध्ये हक्काचं असं तिला स्थान काहीच नव्हतं, तर ती एक गुलाम म्हणून जगायची. दिवसभर कष्ट करायचे आणि गुलामासारखं आयुष्य जगायचं, एवढंच तिचं स्थान होतं. आणि लग्नाच्या वेळी म्हणून तर मुलीला विचारायचे की तुला स्वयंपाक येतो का, घरकाम येतो का, एवढीच तिची मर्यादा होती. मग विचार करा बाई, तू कोण होतीस आणि तू काय होतीस? वडिलांची तू लाडकी मुलगी होती, पण परक्याचं धन बांधलं जायचं. आणि लग्नाच्या वेळेला लग्न झाल्यानंतर जिथे दिली तिथे सुखाने राहा असा आशीर्वाद देऊन मुलीचं कन्यादान केलं जायचं. कन्यादान तर ठीक आहे, पण लग्नाच्या वेळेला तिचं मन हे काडीचंही नव्हतं, कारण की त्यावेळेला लग्नामध्ये मुलीबरोबर हुंडा द्यावा लागायचा. मग विचार करा की तू कोण होतीस आणि तू काय होतीस, तुझं अस्तित्व काय होतं? लग्न झाल्यानंतर सासरी पण जो काही अन्याय व्हायचा अगोदर त्याच्या विरुद्ध बोलण्याची तिला काहीच मुभा नव्हती. आणि दिवसभर कष्टातून तर काहीच सूट नव्हती. त्यामध्ये जर समजा एखादा मुलगा झाला तर चांगली गोष्ट आहे, पण जर 2 मुली झाल्या तर त्या नवऱ्याला बायकोची सवत आणण्याची सूट होती. मग विचार करा की तुमचं काय अस्तित्व होतं, तुम्ही कोण होत्या, तुम्ही काय होत्या? सासरी मान नाही, माहेरी हक्काचं स्थान नाही, आणि मुलांना जन्माला घालायचं पण त्याच्यावर तुमचा काहीच अधिकार नाही. माहेरच्या वाटणीमध्ये तुमचा कसलाच अधिकार नाही. विधवा झाली तर नवऱ्याबरोबर सती म्हणून जिवंत जाळली जायची, आणि जाळलीच नाही तर टक्कल करून तिला विद्रूप केलं जायचं. शिक्षणासाठी ती घराच्या बाहेर पडली तर तिच्या अंगावर शेणाचा मारहाण करून तिला मारहाण करण्यात आली. मग विचार करा की बाई तू काय होतीस, तुझं अस्तित्व काय होतं आणि तू कोण होतीस? धर्मग्रंथात तर कहरच केलाय ना. 5 पांडवांची तू पांचाली होती आणि त्याच पांडवांनी तुला चक्क जुगारावर डावावर लावली, आणि ज्यांनी जिंकली त्यांनी सगळ्यांच्या समोर तिचेच वस्त्रहरण केले. गर्भावस्था असताना तिला वनवास भोगावा लागला, आणि पतिव्रता म्हणून सिद्ध करण्यासाठी तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. नवरा आंधळा म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून 100 मुलांना जन्म द्यावा लागला. तू कुरूप होतीस म्हणून तुझे नाक छाटण्यात आले, तर तू सुंदर दिसतेस म्हणून याच ऋषीमुनींनी तुझ्या नवऱ्याचं रूप धारण करून तुझाच उपभोग घेतला. मग विचार करा, आणि हे जर त्याच्या नवऱ्याला कळलं तर नवऱ्याने या कर्मकांडाचा जर विरोध केला तर लाकडे रचून महिलालाच जाळण्यात आली, आणि त्या महिलेच्या किंकाळण्याचा आवाज ऐकू येऊ नये बाहेरच्या लोकांना म्हणून जाळणारेच बोंबलू लागले, आणि तेथूनच होळीची प्रथा निर्माण झाली. मग विचार करा, एवढं जर तुमच्या वाट्याला आलंय तर मग तू कोण होतीस, तुझं काय अस्तित्व होतं? आणि विचार करा आता संविधानानंतर तू कोण आहेस? बाई, आता तू वडिलांची परी आहेस, नात्यांची तू घट्ट दोरी आहेस, मुलांची तू आई आहेस, कारण की मुलाच्या दाखल्यावर मुलांच्या नावाबरोबर तुझं नाव आता जोडलं जाणार आहे. वारसा हक्कामध्ये तुला महत्त्वाचे स्थान आहे. घराच्या मालमत्तेवर नवऱ्याच्या बरोबर संयुक्ततेने तुझं नाव आहे. शिक्षणाने तू उच्च स्थानी पोचली आहेस. जीवन जगण्यास तुझी मनमानी आहे. तुझ्या वाट्याला आता सन्मान आहे. सर्व क्षेत्रात तू सर्वांचा अभिमान आहेस. अंतराळामध्ये जाणारी तू कल्पना आहेस, तर जीवनदान देणारी तू डॉक्टर आहेस. सेवा करणारी तू नर्स आहेस, तर सरकारी अधिकारी पदावर तू उच्च स्थानी आहेस. गर्भावस्थेमध्ये तुला मानाची भर पगारी रजा आहे.
खरंच कुटुंबाच्या मालमत्तेवर नवऱ्याच्या बरोबरीने तुला स्थान आहे. आता तुझे कन्यादान केले जात नाही तर तुझा विवाह संपन्न होतो आणि हुंडा तर दूरच, पण लग्नाचा खर्च अर्धा केला जातो. चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन तू कमावती नार झाली आहेस आणि कुटुंबाच्या विकासाचा तूच तर सार आहेस. जर दुर्दैवानं विधवा पण आता आलं तर संपत्तीवर तुझाच तर अधिकार आहे. एवढेच काय बाई, तू सर्वत्र आहेस. तू सरपंच आहेस, तू आमदार आहेस, तू खासदार आहेस, तू पंतप्रधान आहेस आणि देशाचे सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे राष्ट्रपती या ठिकाणी देखील एक बाईच आज विराजमान आहे. म्हणून आणि हे खरंच बाबासाहेबांच्या संविधानामुळं आज बाई तू सर्वांची शान आहेस. बाई तू सर्वांची शान आहेस. आणि आज मला अभिमानानं सांगावं वाटतं की संविधानाच्या या अधिकारामुळे, महिलांना मिळालेल्या अधिकारामुळेच आज मी देखील एक डॉक्टर म्हणून तुमच्या समोर उभी आहे. त्यामुळे थँक्यू बाबासाहेब आंबेडकर, थँक्यू संविधान. संविधान जिंदाबाद. धन्यवाद मॅडम की खरोखरच एवढं सगळं ऐकल्यानंतर बाईला किती गुलामगिरी होती वाट्याला हे त्यांनी किती स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. आणि आता बाई सरपंचापासून राष्ट्रपती पदापर्यंत आहे. गोणे मॅडम, हा तुम्ही जे करायचं आहे धन्यवाद. शिवाजी जावळे उपशहर प्रमुख पण इथं उपस्थित आहेत. त्यांचं इथं हार्दिक स्वागत आहे. या मंचातर्फे मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी जावळे साहेबांचंही स्वागत जोरदार करायचं. जोरदार टाळ्या. आपल्याला जे कार्यक्रमाला व्हिजिट देऊन जातात त्यांचं आपण स्वागत करणं ही आपली संस्कृती आपण तिथं प्रदान करत असतो. तन्वीर भुल्लर युवा नेतृत्व हेही इथं उपस्थित आहे. त्यांचं इथं हार्दिक स्वागत आहे. मिंटी साहेब पण इथं उपस्थित आहे. त्यांचं इथं हार्दिक स्वागत आहे. त्यांना शहरभर जायचं आहे म्हणून यांना स्वागत करतो इथं. आणि संतोष चावरिया बिर्ला गेट युनियन चौरसिया म्हणजे काय ही टीम आता निघून जाईल. आपण पुढच्या कार्य सॉरी, पण मी पहिल्यांदा इतक्या लोकांसमोर बोलते तर काही चुकलं तर मला माफी द्या. मी एकात्मिक बाल विकास प्रकल्पामध्ये मदतनीस म्हणून कामावर रुजू आहे आणि मला सध्या ॲक्च्युली बोलायचं हेच आहे की आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मला बाबासाहेबांविषयी काहीतरी बोलायचं आहे. त्यांनी जे कामं केली आहेत आपल्यासाठी, जे संविधान लिहिलं आहे त्यामध्ये खासकर मला आज जी सुविधा मिळत आहे त्याबद्दल मला बोलायची मी खूप इच्छुक आहे. त्यासाठी मी इथे आली. तर आता सध्या मला तर लहानपणापासून खूप काही सुविधा मिळालेल्या आहेत बाबासाहेबांकडनं. कारण त्यांनी जे संविधानात लिहिलं आहे त्यानुसार माझं शिक्षण, माझं वयामध्ये माझं इतका आत्मविश्वास होणं हे सगळं काही देणी त्यांचीच आहे. आणि त्यासाठीच मी आज इथे उभी राहून इतक्या लोकांसमोर बोलण्याचं धाडस करत आहे. आज सध्या मी एका कामावरती रुजू आहे आणि आता मी घरवदार आहे. घरवदारपणी मला जे सुविधा मिळाल्यात संविधानामध्ये, त्यांनी जे लिहिलं आहे, त्यांनी जे रचले त्या अधिकाऱ्यांमधून मला आज घरवदारपणाचे रजा मिळतात. आणि पुढे जाऊन प्रसूतीनंतर शिशु रजा पण मिळणार, शिशुसाठी रजा मिळणार. त्यामध्ये मी रजेवर असतानासुद्धा मला पूर्णपैकी पगार मिळणार. हे सगळे कामं त्यांच्यामुळे झाली आहे. आजच्या आयुष्यात इतकं मोठं काम खरंच बाबासाहेबांशिवाय ते आपले ईश्वरच आहेत. माझ्यासाठी तर खूप मोठे ईश्वर आहेत. त्यांचे ते नसते तर आज मी कुठेच नसते हे मला असं वाटतं. आणि त्यांच्यासाठी त्यांना शतशत नमन आहे माझा. त्याचं तेवढंच बोलून मी संपतो. जय पगारी रजा आणि तिला स्तनपानाची रजा हे माझे बाबासाहेब आहेत. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. एकदा जोरदार टाळ्या. माता भगिनींना तुमच्या सगळ्याचं जीवाचं सोनं करणारी सई B.R. आंबेडकर. चला त्याचा शांत चित्तेने फक्त ऐका.
आणि संपल्यानंतर मला प्रोत्साहित करा, काय तुम्हाला पडतंय त्यातून त्याबद्दल सगळ्यांना विनंती आहे. फक्त ऐका. नमन 2 मिनिटं थांब. स्वप्नात माझ्या सर्व आदर्शांचे पुतळे एका मैदानात जमा झाले. स्वप्नात माझ्या सर्व आदर्शांचे थोरांचे पुतळे एका मैदानात जमा झाले आणि चक्क ते आपसात बोलू लागले. मॅडम जरा लक्ष द्या, जरा शांतता ठेवा. स्वप्नात माझ्या सर्व आदर्शांचे पुतळे जमा झाले आणि ते चक्क आपसात बोलू लागले. बोलण्याचा उद्देश एवढाच होता की पूर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत कसा होता. चर्चा करणं इतकं सहज सोपं नव्हतं कारण अजून छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं आगमन झालं नव्हतं. थोड्याच वेळात त्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन झालं. सर्व पुतळे त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. महाराजांनी सगळ्यांना अगदी गंभीरतेने पाहिले आणि सगळ्यांना प्रश्न एकच विचारला की आज तुमच्या डोळ्यात अश्रू का वाहिले. महाराजांनी त्यांच्या डोळ्यातली गंभीरता बघितली, त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. शिवाजी महाराज म्हणाले की आज तुमच्या डोळ्यात अश्रू का वाहिले. सर्वप्रथम संभाजी महाराज बाळ शंभू पुढे आले आणि म्हणाले, महाराज आपला रयतेचा आणि स्वराज्याचा झेंडा मी आटके पार फडकवला. महाराज मी आपल्या रयतेचा आणि स्वराज्याचा झेंडा आटके पार फडकवला, पण महाराज माझ्यानंतर स्वराज्यात आपल्याच लोकांनी धर्माचा आणि जातीचा आगडोंब भडकवला. स्वराज्याचे सारे श्रेय त्यांनी स्वतःच्या नावावर खपवले. महाराज स्वराज्याचे सारे श्रेय त्यांनी आपल्या नावावर खपवले आणि महाराज त्यांनी तुमची समाधी आणि तुमचे शौर्य पण लपवले. स्वार्थी राजकारण्यांनी स्वराज्याचे पंख छाटले आणि महाराज काय सांगू, मला रडायला येतं की आज तुमची सुद्धा स्वार्थी राजकारण्यांनी स्वराज्याची पंखाची छाटणी केली आणि महाराज आज तुमची सुद्धा 2 गटात वाटणी केली. हे शब्द संपताच पुढे ते बोलू लागले, स्वराज्यात आपण महिलांना जे स्थान दिलं त्याबद्दल आदर बाळगला, पण महाराज आपल्या स्वराज्याचं ह्यांनी जतन केलं नाही. शंभूराजांचे शब्द संपत नाहीत तोपर्यंत क्रांतीसूर्य ज्योतिबा पुढे येतात, महाराजांना नमस्कार करतात, महाराजांना वंदन करतात आणि महाराजांना अश्रूभरीत डोळ्यात अश्रू आहेत, हृदयात अश्रू आहेत आणि त्यांनी खतखत्या मनाने रडत्या मनाने महाराजांना मुद्रा करून सांगितलं, महाराज तुमचा इतिहास तुमची समाधी शोधून जगापुढे मी आणली. महाराज तुमचा इतिहास तुमची समाधी जगापुढे शोधून मी आणली आणि तुमची यशोगाथा सुद्धा पोहण्यामध्ये महाराज सर्वप्रथम मीच मांडली. स्वराज्यात आपण महिलांना मानाचे स्थान दिले, आया बहिणींचे रक्षण काय असते याचे आम्हाला भान दिले. महाराज महिला शिकली तर कुटुंब कबिला नेटाने जोमाने पुढे जाईल याचे आम्हाला ज्ञान दिले. याच ज्ञानाला पायी होऊन महाराज मी महिला शिक्षणासाठी महाराज मी संघर्ष केला. ज्योतिबा काय म्हणतायत की ह्याच महिला शिक्षणासाठी महाराज मी संघर्ष उभा केला आणि महिला विद्यार्थी म्हणून सर्वप्रथम माझ्या पत्नीला शिक्षणाचा धडा दिला. शिक्षण घेऊन ती इतर महिलांसाठी घराबाहेर पडली. महाराज शिक्षण घेऊन ती इतर महिलांसाठी घराबाहेर पडली, पण काय सांगू घरी येऊन ती ढसाढसा रडली. माझी सावित्री घरी येऊन ढसाढसा रडली, कारण जुन्या रीतिरिवाजाची अमानुष दर्शन तिला घडवण्यात आले. जुन्या रीतिरिवाजाचे अमानुष दर्शन तिला घडवण्यात आले. अंगावर शेण चिकन फेकून शिव्या देऊन तिला अपमानित करून रोज तिला रडवण्यात आले. एवढं सगळं होऊनही महाराज आम्ही खचलो नाही. ज्योतिबा म्हणतायत एवढं सगळं सहन करूनही महाराज आम्ही खचलो नाही. पर्वा न करता जीवाची महिला शिक्षणाची ज्योत आम्ही सतत ठेवत ठेवली आणि महिलांसाठी पहिली शाळा सुरू महाराज आम्ही केली. जातीपातीची पेशवाई धैर्याने अडवली.
जातीपातीची माजलेली पेशवाई धैर्याने मोठ्या धैर्याने अडवली आणि अंधश्रद्धा व चमत्काराची भीती आम्ही तेव्हाच पायाखाली तुडवली. अभिमान वाटतो या कार्याचा, कारण महाराज यात प्रेरणा तुमची आहे. ज्योतिबा म्हणतात अभिमान वाटतो या कार्याचा, कारण महाराज यात प्रेरणा तुमची आहे. ध्येय तुमचे, शौर्य तुमचे, मनसुबे पण तुमचे महाराज. फक्त वाट चालण्याची जिद्द आमची आहे. सर्व जाती धर्मासाठी आणि तमाम भगिनीसाठी ज्योतिबा म्हणतात सर्व जाती धर्मासाठी आणि तमाम भगिनींसाठी आम्ही आसमान केले खुले. पण महाराज खंत एवढीच की आज माझी ओळख फक्त ओबीसीचे महात्मा फुले. हे संपत नाही तोपर्यंतच राजेशाही थाटामध्ये शाहू महाराज पुढे आले. वंदन करून शिवरायांना आपले मन खुले केले. महाराज रयतेचे राज्य मी आपले पदचिन्हावर नेटाने पुढे नेले. गोर गरीब स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव न करता सर्वांना समानतेचे दर्शन दिले. ज्योतिबाच्या शिक्षण क्रांतीला नवा उजाळा दिला आणि शिक्षण संस्था वसतिगृह स्कॉलरशिप देऊन मी 3 दुबळ्यांना स्कॉलरशिपचा जिव्हाळा दिला. धन्य माझे कार्य महाराज. शाहू महाराज म्हणतायत धन्य माझे महाराज कार्य माझे धन्य की मला बाबासाहेबांच्या मदतीचा योग माझ्या भाग्य आला. धन्य महाराज माझे कार्य की बाबासाहेबांना मदतीचा योग माझ्या भाग्य आले. आणि खरं सांगतो महाराज तेव्हाच आपल्या स्वराज्याचे सार्थक झाले. पण खंत वाटते महाराज मी झिजलो चंदनापरी सर्वांसाठी, पण आजची स्थिती बघून असं वाटतंय की समाजकार्य केले कशासाठी. शब्द क्षमता शाहूजींचे. शाहूजी महाराज आता शब्द बोले तोपर्यंत मोठ्या आदबीने, मोठ्या आदराने आणि मोठ्या रुबाबाने बाबासाहेब पुढे आले. वंदन करून महाराजांना म्हणाले जय शिवराय. काय म्हणाले? काय म्हणाले? महाराज जय शिवराय हे शब्द माझ्या कार्याचा सन्मान आहे. महाराज जय शिवराय हा शब्द माझ्या कार्याचा सन्मान आहे. महाराज आपणच तर माझी प्रेरणा आणि आपणच तर माझे श्रद्धास्थान आहे. आपल्या सर्वांच्या आदर्शाने मी नेहमी पुढे वाहत गेलो. अन्याय अत्याचार न खचता नदीसमोर निरंतर वाहत गेलो. वाहण्यातही माझ्या तुमच्याच आदर्शाचे वळण होते महाराज. वाहण्यातही माझ्या तुमच्याच आदर्शाचे वळण होते. नशीब होती अस्पृश्यता आणि जीवन एक भयान मरण होते. पाहून आपली प्रतिमा महाराज जिद्दीने पेटत होतो. पाहून आपली प्रतिमा महाराज जिद्दीने पेटत होतो. आपण दिलेला समानतेचा वसा मी नेटाने पुढे नेत होतो. ज्योतिबाच्या शिक्षणाचा धडा पार आटला होता. ज्योतिबाच्या शिक्षणाचा धडा पार आटला होता. काय सांगू महाराज शिक्षणासाठी आमच्या नशिबी कायम अंधार दाटला होता. वर्गाच्या बाहेर बसून शिकत असताना डोक्यात एकच सनक यायची. वर्गाच्या बाहेर बसून शिकत असताना डोक्यात एकच सनक यायची. शिक्षण काय असते आणि त्याची किमया काय ही जगाला दाखवून द्यायची. शाहू महाराज सयाजी गायकवाड यांच्या मदतीने महाराज मी पूर्ण शिक्षण केले. सयाजी गायकवाड आणि शाहू महाराज यांच्या मदतीने महाराज बाबासाहेब म्हणतायत की मी शिक्षण पूर्ण केले. पण महाराज मी शिक्षण असे पूर्ण केले की ज्यांनी मला सतावले मी त्यांनाच अपूर्ण केले. घटना लिहिताना महाराज आपल्या स्वराज्याचा पायाच तर माझ्या घटनेचा पाया होता आणि माझ्या प्रत्येक कलमात माझा शिवराया होता. शाहू महाराजांच्या नीतिमूल्यांचे 3 दुबळ्यांना आंदोलन दिले. केला विरोध गांधींनी तरी बहुजनांना यशस्वी जीवनाचे मी कोंदण दिले. उज्ज्वल भारत घडवण्यासाठी सर्वतोरी निस्वार्थ जीवन देणाऱ्या नदीसारखा व्हायलो. पण खंत महाराज एवढीच की मी आज फक्त मागासवर्गीयांपुरताच राहिलो. बघा या पुरुषांची खंत आहे की खंत आहे महाराज मी फक्त मागासवर्गीयांपुरताच राहिलो. ऐकून सर्वांची खंत, ऐकून सर्वांचे दुःख महाराज पुढे आले आणि ते एका गंभीरतेने बोलू लागले. लक्षात घ्या आता महाराज काय म्हणतात. माझ्या कार्याच्या महामार्गावर आपण जी क्रांती केली आहे ती खरोखरच महान आहे. माझ्या कार्याच्या मार्गावर आपण जी क्रांती केली ती खरोखरच महान आहे. शाहू ज्योतिबा बाबासाहेब तुमच्या समोर आज आसमान सुद्धा लहान आहे. ज्योतिबा तुमच्या कार्याची प्रचिती आज देशभरात आहे. ज्योतिबा तुमच्या कार्याची प्रचिती आज देशभरात आहे आणि शिक्षणाच्या अलंकाराने नटलेली महिला आज प्रत्येक घरात आहे. आणि बाबासाहेब
तुमच्या आरक्षणाच्या साह्याने सर्व बहुजन आता पुढे जात आहेत. शिवाजी महाराज म्हणतायत, बाबासाहेब तुमच्या आरक्षणाच्या साह्याने सर्व बहुजन पुढे जात आहेत. कुटुंबात पुरुष दिवा तर महिला वाहत आहे. तुमच्या हा चौफेर यशाचा दिवा तुम्हीच तर पेटवला आहे. महाराज म्हणतायत, हा चौफेर यशाचा दिवा तुम्हीच तर पेटवला आहे. सर्वश्रेष्ठ संविधानाचा भारत देश तुम्हीच तर नटवला आहे. माझ्या स्वप्नांचं अपूर्ण कार्य ज्योतिबा आणि बाबा तुम्ही पूर्ण केलं. माझ्या हृदयातील रयतेचं संविधान तुम्ही रयतेला दिलं. नका कंत ठेवू मनात, सुज्ञान भारत घडत आहे. शिक्षित वर्ग जागा होतोय, पाखंडी आता रडत आहे. तुम्ही आणि तुमचे कार्य भारताची शान आहे. म्हणूनच माझ्यासोबत आज तुम्हालाही मंचावर मान आहे. म्हणूनच आज माझ्यासोबत तुम्हालाही मंचावर मान आहे. घराघरात तुमची प्रतिमा, सगळ्यांच्या हृदयात तुमचा ठाव आहे. घराघरात तुमची प्रतिमा, सगळ्यात हृदयाचं ठाव आहे. अहो काय घेऊन बसला त्या गांधीचं, ते तर सरकारी एक नाव आहे. पण विश्वात ज्ञानाचे प्रतीक म्हणून सगळ्यांच्या ओठावर फक्त तुम्ही बाबासाहेब माझा भीमराव आहे, माझा भीमराव आहे हे सादर करत असताना तुम्ही जे शांत चित्तीने ऐकलं की शिवाजी महाराज आणि हे आत्ताचे जे प्रसंग आहे आम्ही तुमच्यासमोर सादर केला आणि तुम्ही ऐकला त्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रमात आपण पुढे नेऊया. आधी कोणी बांधला, कोणी उभारला, कोण सांगू शकेल? इथे बाबासाहेबांचा पुतळा सगळ्यात आधी कुणी उभा केला माहिती आहे कुणाला? बाबासाहेबांचा सगळ्यात आधी सगळ्यात पहिला पुतळा, आणि ते सुद्धा बाबासाहेब जिवंत असताना ज्यांनी उभारला ते मराठा समाजाचे सगळ्यात मोठे समाजसेवक भाई माधवराव बागल. कोण? भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेबांच्या हयातीत ते जिवंत असताना त्यांचा पुतळा उभा केला. आणि त्या भाई माधवराव बागल या ज्येष्ठ समाजसेवकाच्या वंशजातून आलेले आणि आज आता आपल्या इथं लाभलेले सन्माननीय राजू बागल यांना मी मंचावर बोलवतो. यांच्या पूर्वजांनी पहिला पुतळा बाबासाहेबांचा उभा केला. हो, हे आज एवढे महान व्यक्ती आपल्या मंचावर आहेत. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांमध्ये दम नाही तुमच्या. त्यांचं या मंचाकडून मी आयोजकांकडून हार्दिक स्वागत करतो. आज आम्हाला पुण्य लाभलं, भाग्य लाभलं की भाई माधवराव बागल यांच्या कुटुंबातून आज राजू बागल इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. बोला भाई माधवराव बागल यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बागल साहेब आपण आला, खरोखर आम्हाला भाई माधवराव बागल इथं साक्षात उभे राहिल्यासारखे दिसलेत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आपण आम्हाला उपकृत केलेलं आहे. खरोखर गायवरून आल्यासारखं वाटतंय. इतका मोठा नाही, कारण पूर्वजाची पुण्याई आहे म्हणून मी इथे उभा. अहो, पूर्वजांची पुण्याई सगळ्यात मोठी असते. थांबा, आता तुम्ही मंचावरच उभे राहा. और एक मिनिट, वाइंडअप कर रहा हूं, अभी वाइंडअप कर रहे. आणि सांगायचं म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं तर बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, महिलांना शिकण्याचा अधिकार दिला, बहुजनांना, ओबीसी वर्गांना, SC वर्गांना, ST वर्गांना, सगळ्या महिला शिकल्या पाहिजे त्याचा त्यांनी काळजी घेतली. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलं. आणि आमचे असे मित्र आहेत जे एका छोट्याशा कारखान्यामध्ये काम करत होते. त्यांना 2 मुली झाल्या. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारानं त्यांनी त्या मुलींचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांना वेळोवेळी बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्यांना ठिकठिकाणी मदत मिळाली. जशी SC OBC या लोकांना भेटते तशी, आणि त्या शिकून सवरून पुढे गेल्या. आणि आम्हाला अभिमान वाटतो की आमचा मित्र
ज्यांनी कपाट कारखान्यामध्ये काम केलेला असा आमचा मित्र प्रकाश धाडवे आणि त्यांची मिसेस उपस्थित आहेत. त्यांनी जरा मंचावर या. हे आदर्श क्लबचे मेंबर आहेत आणि त्यांना मंचासाठी एवढ्यासाठी बोलवतो, बंधू आणि भगिनींना एवढ्यासाठी बोलवतो की त्यांना 2 मुली आणि त्या 2 मुलीचं संगोपन कसं करायचं असतं ते यांच्याकडून बघून घ्या. त्यांची एक मुलगी डॉक्टर, कमान डॉक्टर कमान, वर्षा ना, मयुरी प्रकाश धाडवे ही डॉक्टर. आता नुकतीच 15 दिवसापूर्वी डॉक्टर झाली. ही मुलगी चप्पल घाल बेटा. आणि यांची दुसरी मुलगी वर्षा CA. हे आमचं कुटुंब आहे, हे बाबासाहेबांचं कुटुंब आहे. एक मुलगी डॉक्टर, एक मुलगी CA. या अशा आदर्श कुटुंबाचा आम्ही एवढ्यासाठी सत्कार करतो की प्रत्येकाने शिकलं पाहिजे की आपण आपल्या मुलांना शिक्षण दिलं तर आपण किती उच्च दर्जावर, किती उच्च कोटीच्या दर्जावर जाऊ शकतो आणि जीवन कसं उज्ज्वल करू शकतो हे जिवंत उदाहरण आहे. मी आपल्या मंडळातर्फे यांचं खरोखर मनापासून हार्दिक करतो. प्रकाश धाडवे आणि त्यांची मिसेस प्रगती आणि वर्षा CA आणि मयुरी डॉक्टर. जोरदार या कुटुंबासाठी टाळ्या. खरोखरच तुम्हाला बघून सगळ्यांना हेवा वाटत असेल, पण हेवा वाटून घेऊ नका. आपल्या मुलांना शिक्षण द्या, आपल्या मुलींना शिक्षण द्या. हे डॉक्टर होतात, हे CA होतात, त्यांचं आयुष्य उज्ज्वल होतं. पण आई वडिलांना एक मोठी पदवी मिळते. काय मिळते माहिती आहे का? हे CAचा बाप आहे. ती CA असली तरी CAचा बाप आहे आणि ती डॉक्टर असली तरी हा डॉक्टरचा बाप आहे. म्हणजे एक स्टेप पुढे जाय ना. हा कधी पण बोलू शकतो, तू काय मला डॉक्टरचा सांगतो, मी डॉक्टरचा बाप आहे. अशा या खरोखर धाडवे कुटुंबाचं तुमचं इथं हार्दिक स्वागत आणि आल्याबद्दल धन्यवाद. आणि मी आता साहेबांना, प्रेमचंदानी साहेबांना विनंती करतो, रामचंदानी साहेबांना